जय महाकाल भावांनो मस्त सकाळी सकाळी सर्वात पहिले आज आपली जी बसंती होती, बसंतीला मस्त आंघोळ घातली. कारण खूप दिवस झाले बसंती आहे ना, आंघोळच करत नव्हती नाही का. मग फायनली तुमच्या भावाने आज आंघोळ वगैरे घातली आणि आंघोळ घातल्यानंतर काय बसंती आपली मस्त लोड वगैरे केली आणि म्हटलं चला आता मस्त आपल्याला निघायचं आहे नाही का आपल्या प्रवासाला. कारण विषय असा झाला होता का गॅब्रियल कंपनीमध्ये ना भावांनो, तिथं एक फायर एक्सटिंग्विशर होता नाही का CO2 टाईपचा, तो झाला होता प्रेशर डाऊन. म्हणजे त्याचं जे सेफ्टिक असते, सेफ्टिक फुटली होती आणि त्याच्यात त्यांना रिपोर्ट वगैरे पण द्यायचे होते नाही का भावांनो. कारण विषय असा होता का त्यांच्या कंपनीमध्ये ना ऑडिट वगैरे पण होतं म्हणून. मग काय आपण सर्व तिथलं काम वगैरे आवरलं आणि त्यानंतर गेलो परत आंबडला आपल्याला जायचं होतं डेल्टामध्ये नाही का. कारण त्यांचे फायर एक्सटिंग्विशर वगैरे जे होते भावांनो, ते सगळे आपल्याला चेकिंग आणि सर्व्हिसिंग वगैरे करायचे होते नाही का. म्हटलं चला आता लवकरात लवकर तिथलं काम आवरून घेऊ. आणि काम आवरल्यानंतर म्हटलं चला आता पटापट जायचं आहे नाही का भावांनो आपल्याला सातपूरला विषय असा होता भावांनो का एका कंपनीला आपण बिल वगैरे दिलं होतं, पण त्याच्यात विषय असा होऊन गेला का आपण भावांनो त्यांना आहे ना सिग्नेचर आणि स्टॅम्प वगैरे द्यायचेच विसरून गेलो नाही का. म्हटलं झालं धन्य आहे म्हटलं नाही का. कारण सरांचा फोन आला होता त्या का म्हणे सर म्हणे तुम्ही बिल वगैरे तर देऊन गेले, पण काय तुम्ही त्याच्यावर स्टॅम्प वगैरे काहीच दिलं नाही. म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं, येतो म्हटलं सर म्हटलं मी येऊन तुम्हाला आहे ना मस्त स्टॅम्प वगैरे देतो आणि सिग्नेचर वगैरे करून देतो नाही का. म्हणजे ठीक आहे म्हणे चालेल म्हणे या म्हणे लवकर या. म्हटलं ठीक आहे. मग काय फायनली आपण तिथं स्टॅम्प वगैरे दिले आणि त्यानंतर नाशिक ऑक्सिजनला पण गेलो होतो नाही का. कारण विषय असा होता तिथं आपल्याला फायर एक्सटिंग्विशर वगैरे जे होते CO2 टाईपचे ते आपल्याला द्यायचे होते नाही का. मग तिथले ते फायर एक्सटिंग्विशर वगैरे दिले भरायला आणि मस्त भावांना आलो ऑफिसला नाही का. ऑफिसला आल्यानंतर काय विक्रांत भाऊ मस्त आपल्याकडे आलेला होता आणि त्याच्यात आण्या पण आला. डायरेक्ट भूतभीत बनून आलेला होता नाही का आण्या. आणि त्याच्यात आण्याचा अवतार अर म्हण नको नको म्हणे मला दाखवू नको म्हणे, कटिंग बिटिंग बघून आहे ना लोक हसतील म्हणे. म्हटलं बरं. आणि त्याच्यात भावांनो आपल्या विक्रांत भाऊची आहे ना सिरियल आलेली आहे बरं का. एवढी भारी ॲक्टिंग करतो ना, एक नंबर बरं का भावांनो. फक्त ॲक्टिंग बघायची आमच्या भावाची. आणि त्याच्यात आण्या काय आपला मस्त डायरेक्ट कपडे बिपडे काढूनच बसलेलं होतं ना, आमची जुन्या आठवणी काढत होता नाही का. आणि फायनली आण्या वगैरे मग त्याला म्हटलं चल बाबा तू पण जा घरी आणि मी पण जातो घरी नाही का. चलो भावांनो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटते.